तर आमचे गुरुनाथ शेठ चौधरी, सुरेंद्र पारवे आणि भरपूर धावपळ करणारे आमचे मंगेशजी पारवे आणि मस्ती ग्रुप आयोजित स्पर्धा आपण तर या आपण स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद अक्षय अखे आमचे पुरुषोत्तम दादांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे पुरुषोत्तम दादा तुमचं या स्पर्धेत मनापासून स्वागत करतोय आम्ही. 4 षटकांचा सामना ते मॅच विल बी 4 ओव्हर्स. फर्स्ट सेमीफायनल एन्काउंटर नंबर ज्याची उत्कंठ शिकेल्या परिस्थिती रात्रीचे वाजतात ते ठीक 11:37 आणि आज आपण प्रजासत्ताक दिवस भारताचा 76वा आपण साजरा करतोय आणि त्याबरोबर क्रिकेटला आपण योगदान देतोय. एक चांगला ताळमेळ एक कोइन्सिडन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. चला क्षणाचा विलंब करता आपण सामन्याकडे वळणार आहोत. एका बाजूला चारी डावकरी गोलंदाज घेसर संघाच्या माध्यमातून एका बाजूला खूप फॉर्ममध्ये असणारा ओमकार पाटील, दुसऱ्या बाजूला विकी पाटील, बंटी अशा नामांकित संकेत सारखा गोलंदाज पाहायला मिळणार आहे. मुरबी गावची स्पर्धा आपण मुरबी संघाला इनॅक्शनमध्ये पाहतोय. गोलंदाज तयार वेगवान विघ्नेश पाटील. स्विचचा वापर पहिल्या चेंडूवरती काय स्टार्ट दिली मैदानावरती. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. किती कॉन्फिडन्स. हा कॉन्फिडन्स येतो कुठून. फ्रॉम वेअर डज कॉन्फिडन्स कम. हा कॉन्फिडन्स तुमच्या कन्सिस्टन्सीनं तुमच्या सरावानं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका मारणं सोपं नाही आहे. 100% रिस्क घेतली मैदानावरती. यस संदीप सर. तर बघा नंदराज शेट मुंगाजी साहेब नक्कीच आज एक षटक पाहणार आहेत. त्यांनी बक्षीस लावलंय विकेट हॅट्रिकसाठी आणि षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपये. क्या बात आहे. सूरज मात्रे मागच्या सामन्यामध्ये एकट्याने रंजन संघाला पराभूत केलं होतं. तोच फटका वॉट अ शॉट क्रॅक इन स्ट्रोक. लॉंग ऑफ चेंडू चेंडू निघून गेला सीमा पलीकडं. अटॅकिंग फलंदाजी मॅग्निफिसंट स्ट्रोक. हा फलंदाज नव्हे तर वादळी फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाजी द एक्सप्लोसिव्ह बॅट्समॅन टेनिस स्किल वर्ल्ड. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन बाय साइड अँगल फ्रॉम टेनिस.in. वॉट अ शॉट. लवली हिट. काय चेंडूला एक्झिक्यूट केलं मैदानावरती. P1चा सुंदर वापर करत असताना पहिला चेंडू स्विच हिटच्या माध्यमातून नंतर मध्ये खूप चांगला ड्राईव्ह करत असताना ग्रेट बॅटिंग. फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम बॅट्समॅन सूरज मात्रे. मागच्या सामन्यात 33 धावा कुठल्या त्यानं नाबाद आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देखील स्वीकारत. तोच फलंदाज वेगवान गोलंदाजी भन्नाट वेग. ॲक्युरेसी चांगली होती. परफेक्शन चांगलं होतं. फलंदाजामध्ये बीट केलंय. मोंटी पाटील यांचं देखील आगमन झालंय. मोंटी आपण यावं मंचावरती तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. जयदेव शेठ यांचे पिताश्री त्यांचं निधन झालं. त्यांना आज आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय. मुरबी संघावरती थोडंसं दुःखाचं डोंगर कोसळलं. 8 धावा धापलकावरती. मुंगाजी शेठ आमचा सामना एन्जॉय करतात. पुरुषोत्तम दादा देखील आलेत. त्यांचं देखील आगमन झालंय मंचावरती. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 8 धावा. लेफ्ट आर्मवरती विकेट ब्लॉक कॉलचा चेंडू. ह्याला म्हणतात कमबॅक. हे असं कमबॅक असायला हवं. जर तुम्ही 2 फटके चौकार मारू शकता तर तुम्हाला आम्ही बॅकफुटला आणून ठेवू शकतोय हे दाखवलंय मदती विघ्नेशनं. विघ्नेशकडे देखील चांगला अनुभव आहे. ओमकारचे धडे गिरवते होतो. विकीचे धडे गिरवते मैदानावरती तो आणि मुरबी संघाला नेहमीच क्रिकेटचा वारसा जपलाय मैदानावरती. डॉट चेंडू काढला तर 1000 रुपये. 8 धावा. सोन्यासारखा माणूस आणि राजासारखं मन. आमचे मुंगाजी दादा मंचावरती आहेत. स्वागत आहे तुमचं साहेब. ओव्हर द विकेट ऑन साईडला चांगला फटका सजवलाय. मात्र बॅकअपला खाली ठेवत असताना एक धाव मिळणार. क्षेत्र पुढे सरकला. फार वेगानं सर्वेश आला तिथे. मात्र कव्हर करून ते मात्र एकच धाव. 9 धावा दापलकावरती. चांगलं कमबॅक केलं. 2 चेंडू ते 2 चौकार पाहायला मिळेल. तदनंतर मात्र मागच्या 3 चेंडू विघ्नेशनं कमबॅक केलं आणि फक्त एकच धाव दिली. गोलंदाज तोच चांगला असतो जो कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो. मागचे चेंडू खराब नव्हते मात्र शॉट बनवले फलंदाज सूरज मात्र त्याला साथ देणं होतं. मात्र दुर्वेश मडवी मागच्या सामन्यामध्ये दुर्वेश एकही धाव उभारू शकला नव्हता. एक चेंडू त्यानं फेस केला होता. लेग बायच्या मध्ये स्ट्राईक त्यानं दिली होती फलंदाजाला. दुर्वेश एक चांगला अत्यंत घातक गोलंदाज आहे. डावकुरा आणि फलंदाज तुम्हाला पाहतो सूरज तो देखील एक चांगला गोलंदाज आहे. विघ्नेश शेवटचा चेंडू फायनल पॉवर प्ले ओव्हर्स. 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला एक पॉवर प्ले असणार आहे आणि त्याचा फायदा घेता आलाय फलंदाज. सुरुवातीला विघ्नेशनं कमबॅक केलाय. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स. ऑन साइडला वर स्वीप शॉट. पुढे सरकलाय. प्रत्येक चेंडू खाली. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. ज्या फलंदाज मगाशी दुर्वेश काहीच करू शकला नाहीये आणि या सामन्यात देखील काही करू शकला नाहीये. षटकाची झाली सांगता. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 9 for 1 कंप्लीशन ऑफ द फर्स्ट ओव्हर. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. श्रीराम क्रिकेट क्लब रांजणपाडा, महाविकास आघाडी पनवेल तालुका व मस्ती बॉईज. बघा ऍक्शन रिप्ले. शेवटच्या चेंडूचा चेंडू समोर होता. याला स्वीप केला चेंडूला. मात्र एलिव्हेशन कमी पडलं आणि सुंदर झेलटी पद असताना लाईव्ह टेलिकास्ट सुंदर
टेस्टक्रिकेट.inच्या माध्यमातून जी पहिली वेबसाईट आहे क्रिकेटच्या माध्यमातून 15 लाखपेक्षा जास्त सबस्क्राईब असते टेस्टक्रिकेट.in. थँक्यू गौरव सर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 9 for 1. पहिला सेमीफायनलचा एन्काउंटर नंबर सामना जिंकून फायनलमध्ये कोणता संघ धडक मारणार यासाठी उत्कंठा शिगेला पोहोचते. 32 संघांचा प्रवास या स्पर्धेमध्ये हळूहळू का होईना 28 संघांचा घाशा गुंडाळला गेल्या स्पर्धेमध्ये 32 संघांना स्वप्न 32 किलोची ट्रॉफी उचलण्याचं पाहिलं होतं. मग आता मुरबी संघ, त्यानंतर घेसर संघ, त्यानंतर वामनजे संघ आणि एक कासारवडील संघ असे 4 संघ स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवतात. बघायचंय शेवटच्या क्षणाला ट्रॉफी कोण उचलणार. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. फलंदाज झालाय नवनाथ पाटील. गोलंदाजीमध्ये परिवर्तन विकी पाटील येत असताना विकी एक डावकुरा गोलंदाज आहे. सुनील पाटील यांचे सुपुत्र आहेत. आताच त्यानं बाईक घेतली वलभच्या नाईट टुर्नामेंटमध्ये जी भोलाना शेपरायल यांच्या माध्यमातून राजेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये या संघानं बाईक पटकावली. मात्र रनअप ठरला त्या स्पर्धेमध्ये तो संघ. वलवली संघाने त्यांना पराभूत केलं फायनलमध्ये. साकेला फलंदाज तयार सूरज मात्रे. ओ वाट अ शॉट स्क्वेअर कट दाखवला फटका. क्रिकेटचा मादक संदर्भ बॅकहँड एरियामध्ये चेंडू निघून गेलाय. कपल ऑफ द बाउन्सेस अटॅकिंग स्ट्रोक वन्स अगेन अनदर बाउंड्री. काय बॅटिंग आहे मैदानावरती, काय क्लास आहे. किती लवकर बॅकफुटला गेला, जागा बनवली शॉटसाठी. आपला टान्स खोलला, बॅटचा फेस ओपन केला, नजर चांगली होती, शॉटचं सिरीज चांगलं केलं आणि काय बॉडी बॅलन्स दाखवल्यामध्ये अटॅकिंग फटका. हा लाईव्ह टेलिकास्ट ॲक्शन रिप्ले आणि प्रेक्षक बघा ग्रिलच्या मागे राहून चेंडूची वाट बघत होते. हेच ते प्रेक्षक आहेत ज्यांच्यावरती आम्ही अतोनात प्रेम करतोय. स्वागत आहे तुमचं. उदंड प्रतिसाद दिला आपण. मागच्या वर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा स्पर्धा एक वेगळी झालेली घेत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि नेहमी चर्चेचा विषय बनणारी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार. लॉफ्टेड ड्राइव्ह, मिस टायमिंग स्ट्रोक. प्रतीक चेंडू खाली, फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानावरती. आता मात्र खरं नाही या संघाचं. तीरावरती 2 धक्के. ज्या संघानं मगाशी रुंजन संघाला एकतर्फी पराभूत केलं तो संघ मात्र आता अडचणीत आला. सूरज अजून मदत आहे. ॲक्शन रिप्ले बघा. विकेटचा चेंडू समोर ठेवला होता. एलिव्हेशन चांगलं होतं मात्र ताकद कमी पडली. लॅक ऑफ पॉवर. त्याची बॅकलिप देखील फार वरती होती. बॅटचा फ्लो देखील चांगला होता मात्र काय झेल टिपला प्रतीकनं. सुंदर लाईव्ह टेलिकास्ट, अत्यंत सुंदर. आणि फलंदाज बाद झाल्या. 13वरती दुसरा धक्का. मुरबी संघाविरुद्ध तुम्हाला जिंकायचं असेल तर आज मात्र मुरबी संघ स्वरास्पोर्ट मुरबी या नावाने उतरलाय आणि दुसऱ्या बाजूला रियांश 11 घेसर रियांश या नावाने संघ उतरलाय. स्वागत आहे सर्वांचं. 1.2 षटकाची सांगता. सुरुवात झंझावात झाली. मला असं वाटलं की 2 चेंडूमध्ये सूरजनं 2 चौकार मारले. असं वाटलं की हा संघ 4 षटकामध्ये 60-65 डावा उभा राहील. मात्र विघ्नेशनं नंतर 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिली आणि एक धक्का देखील तिला माहिती होती. कमबॅक केलं तर माहिती होती आणि नंतर मात्र पुन्हा एकदा चौकार आला आणि पुन्हा एकदा कमबॅक झालं. 13 धावा 2 बाद. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. भरपूर प्रेम आपण दिलं त्या स्पर्धेला. पहिल्या चेंडू बसून तुमचं मनापासून आभार आहे. आणि मागच्या वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा स्पर्धा नवीन संकल्पना घेऊन तुमच्या समोर. यावर्षी स्क्रीन, यावर्षी व्हॅनिटी कारमधून लाईव्ह टेलिकास्ट केले ते 7 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. पुढच्या वर्षी अजून काहीतरी वेगळं देणार आम्ही. तर हे प्रशांत बालकृष्ण पारवे यांचं आयोजन आहे. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. फुटवरचा वापर नाही आहे. पंच सांगतील गव्हर्न सर इट्स ॲब्सोल्युटली वाईट. फिनिश ऑफ डिलिव्हरी एक्झॅक्टली. चेंडू पिचिंग कुठे होती आणि शेवटच्या मोमेंटला विकेट किपरनं चेंडू कुठे गॅदर केला या संपूर्ण गोष्टी शहानिशा केली आणि पंचाने सांगितलं वाईट. पहिला चेंडू शांतनं वाईट. यस ॲब्सोल्युटली पहिला चेंडू वाईट आहे. 14वरती 2. मजा येईल. विघ्नेश ज्यानं पहिलं षटक फेकलं ते अनिल दादांचे सुपुत्र आहेत ज्यानं रायगड प्रीमियर लीगमध्ये पहिला गोलंदाज ठरला होता. ज्यानं मेडन षटक फेकलं होतं. विसरता कामा नाही आहे. येस. तर संकेत सध्या संघामध्ये नाही आहे. मी मगाशीच उल्लेख केला होता. जयदेव दादांचे पितळाशी यांचं निधन झालं आहे त्यामुळे त्यांच्या परिवारावरती दुःखाचं सावट आहे. त्यामुळे तो सध्या स्पर्धा खेळत नाही आहे. गोलंदाजी कमी जाणवते. हो निश्चित जाणवते. तर संकेतचे 2 षटकं फार महत्त्वाचे असतं मुरबी संघासाठी. अटॅकिंग गोलंदाजीसाठी ओळखला जाणं विकेट टेकर गोलंदाज म्हणून अंदाजे कलाकार सिंगल नाही येतोय. बघायचे ज्या घेसर संघाला मोठमोठ्या संघाला पराभवाचा धक्का दिला मैदानावरती तो संघ किती चांगली कामगिरी करेल या स्पर्धेमध्ये याच्याकडे लक्ष लागलंय सगळं क्रीडा विश्वाचं. 15 धावा 2 गडी बाद. नवनाथ आल्या स्ट्रायखंडला. 1.3 षटकांची सांगता. गोलंदाज विकी पाटील चांगला अनुभव. राऊंड विकेट चेंडूला टक केलाय. एकच धाव मिळणार. चांगलं फलंदाजी मैदानावरती. याचे कारण आहे कारण
गोलंदाजी विकेट टू विकेट होते. गोलंदाजी ट्रिमेंडस अटॅक मारा होतोय, प्रेशराईज केले विकीनं आणि त्यावेळी फलंदाज सिंगल डबाला जास्त प्राधान्य देतात. एक चांगली स्ट्रॅटेजी क्रिकेटच्या माध्यमातून, कारण खेळाडूंना बिझी ठेवणं, सिंगल डबावरती कॉन्सन्ट्रेट करणं, जी क्रिकेटची लाईफ लाईन संबोधली जाते आणि धावसंख्या अबाधित करून पुढे स्कोरबोर्ड नेणं एक काळाची गरज आहे मैदानावरती. 16 धावा 2 बाद. मजा येईल सामन्यामध्ये की नाही आहे हे सांगणं कठीण आहे. चेंज ऑफ पेस, स्लोवर डिलिव्हरी, पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचाकडनं. विकी एक्झॅक्टली करतो काय, विकी चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू स्किड होतोय आणि चेंडू जास्त बाहेर निघाला जातोय. तर दुसरा वाईट या सत्रातील विकीच्या मार्फत. पहिल्या षटकामध्ये विघ्नेशनं एकही चेंडू वाईट फेकला नव्हता. कंट्रोल गोलंदाजी त्याने दाखवले, मात्र विकी जसा आला विकीला मार देखील बसलाय. 17 धावा 2 बाद. 2 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे. एन्काउंटर नंबर पहिला सेमीफायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला कल्याण डोंबिवली परिसरातील घेसर संघ आणि या खारघर परिसरातील नामांकित संघ तो म्हणजे आपण पाहतोय मुरबी संघ. दोन्ही दादा संघ आहेत आणि दोन्ही दादा संघ चांगली लढाई. लवकर बॅटचा फेस ओपन केलाय. फुटवर नाहीये. मगाशी देखील मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये नेटवर महत्त्वाचं आहे मित्रांनो. संपर्क होणार नाहीये आणि संपर्क झाला देखील नाहीये. गुड बॉलिंग. विकीने जे 2 चेंडू वाईट फेकले मात्र त्याचं कमबॅक देखील तेवढं सुंदर करून दाखवण्यामध्ये होती. दोन्ही फलंदामध्ये चर्चा होते ओमकार आणि नवनाथमध्ये. मध्ये जो फलंदाज सूरज ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम फटकेबाजी केली होती तो लवकर बाद झाला 2 चौकार मारून. त्यानंतर घेसर संघाला आता प्रश्न पडला धावांचा आणि ती धावांची ताण मात्र भागवली जात नाहीये. धावकरा फलंदाज ओमकार स्ट्रायकरला नाहीये. चेंडू डाऊन द लाईन. विकेटचा अनुभव फार मोठा आहे. विकेटचा तोच अनुभव तो वापरत असताना युटिलाइज करत असताना चेंडू डाऊन द लाईन फेकला. षटकाची झाली सांगता आणि अशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा त्या 9 आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या 8. एकूण धावा फलकावरती 17. गडी बाद झाले ते 2. हेमराज दादांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. हेमराज शेठ कारण काँग्रेसचे एक खंदे समर्थक निष्ठावंत कार्यकर्ते आणि गेली रात्री 5 रात्रीमध्ये ते या स्पर्धेमध्ये आम्हाला सहकार्य करतात. धन्यवाद हेमराज दादा. तुमच्यासारख्या युवकांची गरज आहे देशाला सध्या. मी मगाशी काल देखील म्हटलं होतं की स्वामी विवेकानंदांचं वाक्य होतं की गिव्ह मी 100 यंग मॅन आय शॅल चेंज द डेफिनेटली वर्ल्ड. कारण वक्त आम्हाला 100 तरुण द्या कारण तरुणामध्ये ताकद आहे. आणि तुमच्या माहितीसाठी खारघरचा एक सर्वे झाला. खारघरमध्ये 100% लोकांमधनं 90% तरुण आहेत. फक्त 10% सिनियर सिटीजन आहेत. हे देखील तुमच्या माहितीसाठी. प्रगतीचं शहर आहे खारघर. सध्या मेट्रोचं जाळं खूप इथं विणलं जात आहे. एअरपोर्ट देखील येणार आहे आणि सर्वात जेवढे मोठे कार्यक्रम होतात तेवढे कार्यक्रम खारघरमध्ये होतात. त्यामुळे खारघरची पावन आणि पवित्र भूमी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. 2 षटकांची सांगता. 17 धावा 2 बाद. गोलंदाज तयार. बंटी ठाकूर डाकपटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न नाही जमला. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आत्तापर्यंत 3 चेंडू वाईट आहेत मैदानावरती. विघ्नेशनं एकही चेंडू वाईट फेकला नाहीये. मात्र मगाशी विकीनं त्याच्या षटकामध्ये त्याच्या स्पेलमध्ये 2 चेंडू वाईट फेकले आणि सुरुवात केली वाईटनं बंटी ठाकूरनं. राऊंड विकेट नाही जमलं. कनेक्टेड वेल नाही. चेंडू मागे निघून जात आहे. बॅकअप आहे तिथे मात्र बघायचं चेंडू अडवला जाईल की नाहीये. चांगलं शतरक्षण प्रताप नावडेकर दाखवत असताना ही तरुणांची ताकद आहे. किती लवकर गेलं बघा. जवळजवळ 17 ते 18 पावलांचं अंतर कापलं आणि आपल्या डाव्या बाजूला धाबत असताना त्याने यावेळी 2 धावा आढळल्या संघासाठी आणि धावसंख्येला आकार आला तो 21 धावा 20 धावा. ज्या घेसर संघानं मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी केली होती त्या घेसर संघाला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानावरती. एक क्रिकेट आहे. सामना बदलतोय, वेल बदलतोय, संघ बदलतोय, स्ट्रॅटेजी बदलते, तापमान बदलतोय, प्रेशराईज जास्त होतं. जसं तुम्ही पुढे जाता अपेक्षा देखील भरपूर वाढल्या जातं मैदानावरती आणि हे देखील कारण असू शकतोय. कट केला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. मात्र विकेट चेंडू काले त्याचा अंदाज त्याचा चुकला. एकदा पुढे केले. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न चेंडू येणं वाकडं उचलणं फेकणं आणि बॅकअप देणं उशीर झालाय मैदानावरती आणि याचा फायदा घेतला फलंदाज. 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या धावसंख्येला पुढे आकार येतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटक सुरू असताना 22 धावा 2 बाद. आज रुंजनगावमध्ये एकता ट्रॉफीला सुरुवात झाली. पाहायला विसरू नका ती स्पर्धा. उद्या आणि अजून 2 दिवस ती स्पर्धा तुमच्या भेटीस येईल. 22 धावा 2 बाद. गुड बॉलिंग. बंटीचा चेंडू यावेळी मात्र फ्लायटेड डिलिव्हरी. फलंदाजाला बीट केलाय. चेंडू मागे निघून झाला. चांगलं बॅकअप आहे. विकेट किपरच्या मागे एक्झॅक्टली ओमकार आहे तिथे आणि मिळणार ती फक्त 1च धाव. अनबिलिबल क्रिकेट मैदानावरती प्रेक्षकांची प्रचंड. पंचांचा तिसऱ्या पंचांना रेफर केलाय बी मारसाठी. येस ॲब्सोल्युटली
संदीप सर खूप चांगली स्पर्धा, मजा आली या स्पर्धेमध्ये. आम्ही देखील भरपूर आनंद लुटला. मागच्या 5 रात्रीमध्ये 32 संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. 28 संघांना या स्पर्धेतनं बाहेर होताना पाहिलंय. खूप काही पाहिलंय क्रीडानगरीमध्ये. कोणाला हसताना पाहिलंय, कोणाला रडताना पाहिलंय, कोणाला विजयाचा आनंद साजरा करताना पाहिलंय, तो कोणाला आपलं दुःख लपवताना पाहिलंय. आणि याच क्रीडानगरीमध्ये आम्हाला चांगली साथ दिली. जितू डीजेनं चांगली सुंदर संगीत ऐकवलं. आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की आम्ही क्रीडाप्रेमी आहोत, आम्ही संगीत प्रेमी आहोत, आम्ही पुस्तक प्रेमी आहोत, आम्ही निसर्गप्रेमी आहोत. आणि त्यामध्ये त्याची एक चांगली झलक होती. त्याचे देखील आपण कौतुक करूया. चांगली स्पर्धा ओव्हरऑल आपण बघतो. स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर मान्यवर देखील या स्पर्धेमध्ये आले आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील हजेरी लावली. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आयोजक आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, फार कमी वयामध्ये उत्तुंग झेप घेणारे आमचे प्रशांतजी बालकृष्ण पारवे, त्यानंतर आमचे चंद्रकांतजी चौधरी, आमचे सुरेंद्र पारवे, गुरुनाथजी चौधरी आणि मंगेशजी पारवे आणि मस्ती ग्रुप अक्षांतेचा संपूर्ण गुम, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यस, पंचांचा इशारा आलाय. फेअर डिलिव्हरी. येस, फेअर डिलिव्हरी. आम्ही मगाशी गेलो होतो गौरव सरांच्या व्हॅनिटी कारमध्ये. खूप AC थंडगार आणि कोणाचा डिस्टर्ब नाही आहे. भविष्यामध्ये जर ती व्हॅनिटी कार आम्हाला कॉमेंटरना भेटली ना तर आम्ही आणखी कॉमेंटरी चांगली करण्याचा प्रयत्न करू. कारण इथे भरपूर आम्हाला डिस्टर्बन्स असतं, भरपूर आवाज असतात. कारण व्हॅनिटी कारमध्ये मॉनिटरवरती कॉमेंट्री करण्याची मजा फार वेगळी असणार. आणि क्रिकेटमध्ये भविष्यामध्ये ते दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार. कारण क्रिकेट विकसित होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं, चेंडू मागे निघून गेलाय आणि एकच धाव मिळली. चांगलं बॅकअप आणि मिळणार ते एकच धाव. प्रेशराईज केलंय. शांताराम, सुरुवात बघा किती चांगली झाली. सौरभनं पहिला स्विचिटचा चौकार दाखवला, नंतर त्याने एक दुसरा चौकार दाखवला कव्हरच्या माध्यमातून. नंतर मात्र धावसेकेला आकार नाहीये. संघर्ष करतोय हा संघ. मी मगाशी देखील म्हटलं होतं, एका बाजूला घेसर संघाचे 4 डावखुरे गोलंदाज, तर एका बाजूला विकी पाटील, एका बाजूला ओमकार पाटील, एका बाजूला बंटी ठाकूर. मजा येईल सामन्यामध्ये. धावसेके दाबा करते 24 गडी बाजूला ते 2 गोलंदाज तयार. राऊंड विकेट नाही जमलं. गुड बॉलिंग, मात्र लाईन चुकले. मगाशी विकीने 2 चेंडू वाईट फेकले, आता बंटी देखील 2 चेंडू वाईट फेकतोय. अवंतर धावसेकेमध्ये वाढ होते. 25 धावा. त्या 25 धावामध्ये 4 चेंडू वाईट आहेत. विघ्नेशनं एकही चेंडू वाईट फेकला नाहीये. आतापर्यंत 4 चेंडू आपण वाईट पाहिले आहेत. मात्र एकही षटकार अजून घेसर संघाला मारता आले नाहीये. हे देखील विशेष मैदानावरती. भरपूर काही घटना घडतील मैदानावरती. मजा येईल. कुठेही जाऊ नका, लक्ष तुमचं भेटतोय. पहिला एन्काउंटर नंबर सेमीफायनल घेसर वर्सेस मुरबी या 2 नामांकित संघांमध्ये. 25 धावा 2 बाद. अजून गोलंदाज तयार. मोठं षटक राहिला. बॅकफुटला झाला. याले हुक केला. चांगला इम्प्रेशन स्ट्रोक दाखवलाय. चेंडू फायनल बॅकहँड एरिया मध्ये तिथे पोहोचलाय. परेश मध्ये पोहोचू शकला की नाहीये आणि पंच सांगतील दॅट्स अ 4 रन्स. काय प्रयत्न होता. स्क्वेअर लेग वरनं तो आला फान लेग मध्ये आणि तितक्या वेगाने तो पोहोचला मध्ये चेंडूमध्ये पोहोचू शकला नाही. बघा फटका कसा हुकच्या माध्यमातून होता. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि किती अंतर कापले बघा. 1, 2, 11, 12 आणि तब्बल 14 पावलांचा अंतर कापत असताना फिल्डिंगला चेंडू त्याच्या हाताला ब्रश झाला, मात्र तो फील्ड करू शकला नाहीये. 29 धावा 2 बाद. 29 धावा पुरेशा आहेत नाही आहेत. 40 धावा पुरेशा होतील या संघाला. कारण या संघाकडे 4ही गोलंदाज असा एकमेव संघ आहे. लेफ्टी गोलंदाज आहेत. लेफ्टम श्रीराम गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. मजा येणार. गोलंदाज तयार. ओ नाही, कमबॅक चांगलं केलं. षटकाची झाली. सांगता 8 चेंडू फेकले या षटकामध्ये. कर 2 चेंडू वाईट. मगाशी विकीने देखील 8 चेंडू फेकले, 2 चेंडू वाईट आणि आश्चर्याने 3 षटकांची सांगता होते. 29 धावा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर मुरबी संघानं प्रथम स्वीकारला. क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती दिली आणि फलंदाजीला घेसर संघाला आमंत्रित करण्यात आलं. 29 धावा 2 बाद. शेवटचं षटक. मजा आली. प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार. मगाशी आपण जो व्ह्यू पाहिला, खूप सुंदर व्ह्यू पाहिला. काय व्ह्यू दाखवला तो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून गौरव सावंत यांची संपूर्ण टीम 7 कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक हालचाली टिपल्या गेलेल्या. प्रत्येक अँगलला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आम्हाला ॲक्शन रिप्ले दाखवण्यात आले. त्यामुळे मॉनिटर असल्यामुळे कॉमेंट्री करण्यासाठी अजून एक ती रंगत फार वेगळी असते आणि तीही देखील आम्ही त्याचा आनंद लुटला स्पर्धेच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचा सामना आपल्याला. वाइंड अप लवकर करायचं, कारण समोर जे आपल्या हेडलाईट दिसतात काही दिवसानंतर इस्तिमा होणार आहे. तिथे इस्तिमामुळे पोलिसांची गस्त भरपूर असते इकडे. नंतर पोलीस येऊन राऊंडिंगला येतात. मग डीजेचा आवाज कमी होतो. डीजे ऑलरेडी बंद आहे. माईकचा आवाज कमी होतो. त्यामुळे 1च्या आतमध्ये ही स्पर्धा संपवण्याचा आमचा कळ आहे. त्यामुळे आम्हाला सहकार्याची तुमच्याकडे अपेक्षा आहे. 29 धावा 2 बाद. मजा येईल स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांनी भरपूर आम्हाला उदंड प्रतिसाद दिला. कारण ही स्पर्धा रांजणपाडा गावची आहे. ज्या गावाची रामनवमी हा फार मोठा सण आहे आणि त्यांच्या नावाने संघ आपण पाहतो की श्रीराम क्रिकेट क्लब रांजणपाडाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 29 धावा 2 बाद. शेवटचे षटक आम्हाला सांगतील शांताराम. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा. लॉफ्टेड ड्राइव्ह मिड विकेटच्या डोक्यावर फेकून दिला चेंडूला. व्हॉट अ ग्लोरियस स्ट्रोक. पहिला षटकार. 18 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली आणि 19 चेंडूवरती पहिला षटकार येतोय. ग्रेट बॅटिंग. आता मजा येईल. घेसर संघ 40-45 धावा उभारू शकला
तर त्यांच्या चारही लेफ्टम सिरम गोलंदाजांच्या समोर मोरबी संघाचं आव्हान असणाऱ्या मैदानावरती मजा येईल सामन्यामध्ये. 35 धावा ओमकार गायकर डावकर फलंदाज षटकरनं कमबॅक केलंय. वेगवान गोलंदाजी किती कमबॅक बघा. फुल लाईन डेलिव्हरी यावेळी गुडलेस पाडून छोटं टेकअप केलं. त्याची लेंथ लाईन पेस पिचिंग ॲक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन व्हॅरिएशन सुपर कमबॅक गोलंदाजी मध्ये करत असताना 35 वरती 2 गडी बाद. गुड बॅटिंग फ्रॉम द ओमकार गायकर. यावेळी टक्केला चेंडूला टॉप एज लागला. चेंडू निघून गेला. तस्कर विकेट पुढे सरकलाय. व्हॉट अ कॅच. परत चेंडू खाली. व्हॉट अ कॅच. हा दर्जा मोरबी संघाचा आणि हे क्लास आहे स्पर्धेचा. काय झेल टिपल्या परीक्षणामध्ये होते. ॲक्शन रिप्ले पाहणं फार महत्वाचं आहे. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन बोर्ड फ्रॉम tenniscricket.in बाय साइड अँगल. बघा चेंडूला एक्झॅक्टली त्यानं चाबूक शॉट मारण्याचा प्रयत्न केला. टॉपेज लागलाय. कनेक्टिव्ह मिळेल नव्हती आणि काय झेल टिपल्या परेशनं. व्हेरी गुड फिल्डिंग. हा दर्जा आहे संघाचा. 3.3 म्हणून या संघाची दहशत नेहमी राहिली क्रिकेटच्या माध्यमातून. 35 वरती 3. ओमकारची पिताश्री जरा सामना एन्जॉय करत होते. स्वागत आहे तुमचं देखील बुवा. 3.3 षटकांची सांगता होते. आमचे जयदेव शेठ यांच्या वडिलांना पुन्हा एकदा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय. त्यांच्यावरती दुःखाचं डोंगर कोसळले सध्या. त्यामुळे संकेत या संघामध्ये खेळताना दिसत नाहीये. हे दुःख पचवण्याचे ईश्वर तुम्हाला लवकर शक्ती दो आणि दुःखातून तुम्ही लवकर बाहेर व्हा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. 35 धावा 3 बाद स्थिती आपण पाहतोय. 3.3 षटकांची सांगता आणि 3 चेंडूचा खेळ जुनी पर्याप्त आहे. बघायचे धावा किती आहे ना. 35 वरती 3 गडी बाद झाले आतापर्यंत. नवीन फलंदाज इन ॲट नंबर आशिष भोईर. यस आशिष भोईर येत असताना इन ॲट नंबर 5 वरती स्ट्राईक हँडला शफल झाला. बॅकफुटला गेला. हुक केला चेंडूला आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. यस ॲब्सोल्युटली. कारण एक्झॅक्टली चेंडू कुठे गेला कुठे मारण्याचा प्रयत्न केला कळलंच नाही. बघा हुक करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं आणि वॅकंड एरियामध्ये मारायचं होतं चेंडू त्याला. मात्र एज लागली आणि चेंडू निघून गेलाय. कळलंच नाही आम्हाला देखील. फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि आली फलंदाज बाद. अजून एक धक्का. ज्या घेसर संघानं पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार मारले सौरभनं असं वाटलं की संघ 60 ते 65 डाबा उभा राहील. मात्र नंतर मोरबी संघानं कंबर कसले. या संघाला बॅकफुटला आणून सोडलं. अंदाज काय 35 गडी बाद झाले ते 4. गोलंदाज विकेट हॅट्रिक वरती आता पोहोचलाय. या स्पर्धेत शांताराम मामा सांगतील किती हॅट्रिक झाले आतापर्यंत. 3 हॅट्रिक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झाल्यात. मागच्या 5 रात्रीमध्ये पहिली हॅट्रिक मोहितची होती. मोहित मस्कर डायगर विरुद्ध घेसर आणि दुसरी हॅट्रिक ओमकार नाईक बामणडोंगरी वर्सेस गोरसई आणि तिसरी हॅट्रिक यस संदीप सर. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते सन्माननीय शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व विरोधी पक्ष नेते आणि युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब इथे उपस्थित होत आहेत. तर नक्कीच त्यांचं इथे स्वागत केलं जातंय. वेळात वेळ काढून आज या स्पर्धेच्या भेटीसाठी मात्र सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मात्र इथे या फटाक्याच्या आतषबाजीमध्ये आपण स्वागत पाहतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने आज पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये सेमीफायनलचा सामना सुरू आहे आणि या दरम्यान सन्माननीय आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या व्यासपीठावरती करतोय. यस मचिंद्र सर. वेलकम वेलकम प्रीतम दादा. स्वागत आहे तरुणांचं. अजून एक प्रेरणास्थान संदीप सर. आमच्या प्रीतम दादा यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम. 35 लॉस ऑफ द 4 विकेट्स. लास्ट 2 more days to go of first inning. The match will be 4 overs. You're watching the first encounter number semi-final Gesar versus Morbi. It's a big battle. 35 loss of the 4 wickets. शेवटचे 2 चेंडू या ब्युटिफुल ट्रॉफीज. बघायचं प्रीतम दादांचं आगमन झालंय. कट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. गती बघा किती भन्नाट वेग दाखवत असताना खूप चांगली ॲक्युरेसी आणि परफेक्शन आणि कंट्रोल दाखवत असताना फंद मात्र बीट केले. 35 वरती 4. 35 धाबा पुरेशा आहेत नाही आहेत मी म्हणेन. कारण मुरबी सारखा फलंदाजासमोर 40 धाबांचं आव्हान असायला बघा. त्यांच्याकडे 4 लेफ्टम सीरम गोलंदाज आहेत. बघायचं टार्गेट असणार आहे. बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न नाही जमला. दुसऱ्या एंडला मात्र बघायचंय पंच काय सांगतील. 1 धाव मिळणार कारण स्ट्राईक ॲट द टाइम सोडली होती त्यामुळे धाव ग्राहीत धरली जाईल आणि पंच लेग बाय चिकून करत असताना अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालंय. 36 धाबा झाल्यात. फक्त 4 गडी बाद आणि 37 धाबांचं आव्हान पहिल्या सेमीफायनल एन्काउंटरमध्ये. बघायचं जो संघ जिंकणार तो फायनलमध्ये धडक देणार आणि पहिला कोणता विजेता संघ तुम्हाला पाहायला मिळणार जो फायनलमध्ये धडक देणार. हे आमचे VIP डाईस सन्मान्य
हा बात आहे, जबरदस्त. खरोखरच मनाला सुन्न करणारा असं संगीत प्रीतम दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांच्या नावाने हे संगीत आपण ऐकलं. तर मी विनंती करेन पृथ्वी 11 कासार वडवली संघाला च्या कॅप्टनला आणि त्याचबरोबर वावंजे टीम कॅप्टन, चला लगेच टॉससाठी यायचं आहे. यानंतरची लढत असेल पृथ्वी 11 कासार वडवली आणि त्यांच्या अगेन्स्ट केबिन स्पोर्ट श्री मलंग वावंजे. या दोन संघांमधली पुढची लढत सेमीफायनलचा पुढचा सामना व्यासपीठावरती आपण पाहतोय. आमचे सन्माननीय आणि युवकांना प्रेरणा देणारे, युवकांचे प्रेरणास्थान, ज्यांचं मार्गदर्शन सध्याच्या घडीला युवक मोठ्या संख्येने घेत आहेत. जबरदस्त राजकीय क्षेत्रातील नाव, सन्माननीय शेतकरी कामगार पक्षासाठी जबरदस्त झुंजार नेतृत्व, आदरणीय विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. मी दादांना विनंती करेन की दादा यावं, आपल्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस करणार आहोत. या युवक काँग्रेस चषकाची दुसरी सेमीफायनल इथे होणार आहे आणि त्या सेमीफायनलचा टॉस आम्ही तुमच्या शुभ हस्ते करणार आहोत. लढाईचं कसं यस नक्कीच. चला वावंजे टीम कॅप्टन ऋषभदत्त दादा या. वावंजेने डिसिजन आपण कळवायचं आहे. क्षेत्ररक्षक फिल्डिंग घेतली तर नक्कीच आपण दादांच्या सन्मानाकडे वळणार आहोत आणि थोडंसं मार्गदर्शन देखील दादा तुम्हाला द्यायचं आहे. तत्पूर्वी आपण प्रथम सन्मान घेऊया. व्यासपीठावरती आज तुम्ही उपस्थित राहिला. खऱ्या अर्थाने आम्ही तब्बल 5 रात्रीमध्ये तुमची वाट पाहत होतो, परंतु नक्कीच ती वेळ मात्र आता आली आणि खरोखरच या युवक काँग्रेस चषक स्पर्धेला तुम्ही भेट दिली त्याबद्दल तुमचं सन्मान. आणि नक्कीच आमचे या स्पर्धेचे सर्व मॅनेजमेंट कमिटी आयोजक गुरुशेठ चौधरी, त्याचबरोबर प्रशांत पारवे, चंद्रकांत चौधरी, आमचे सूरज पाटील, त्याचबरोबर आमचे हेमराजजी म्हात्रे, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण पाहतोय. येस थँक्यू. तर नक्कीच दादांना मी विनंती करेन की आपण उपस्थित राहिलात तर नक्कीच या स्पर्धेबद्दल आणि थोडंसं मार्गदर्शन खेळाडूंसाठी. युवक काँग्रेस चषक 2025 एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण या सर्वांचं कौतुक करूया. आजचा दिवस 26 जानेवारी. सर्वप्रथम मी आपणा सर्वांनाच प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना आज एवढे कार्यक्रम की मी आत्ता पुरुषोत्तमनं म्हणालो की आत्ता मी जेवून आलो, नाही तर 12 वाजतील आणि भाजी खायला लागेल. आणि म्हणजे एवढे कार्यक्रम की जवळजवळ 29 ठिकाणी आज मॅचेसना मी जाऊन आलो आहे, पनवेल, उरण आणि खालापूरमध्ये. हे फक्त आणि फक्त हे जे खेळाडू आहेत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी मी फिरत असतो. कारण शेवटी आपल्या इथला तरुण, पनवेल, उरण, रायगडमधला तरुण हा भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये कुठेतरी दिसला पाहिजे, ही एकमेव इच्छा आमच्या सर्वांची आहे. आणि ती इच्छा आता पूर्ण होताना आपल्याला शेड दिसतंय. कारण आता पनवेल उरणमधले जवळजवळ 5-6 जणं वरच्या टीममध्ये गेलेत. त्यातला आज मगाशीच आम्ही लाईव्ह बघत होतो, जासईच्या बाजूला एकटगर आहे, तिथला अमित म्हणून अभिषेक बच्चनच्या टीममध्ये खेळतो. आज त्याची मॅच होती. ती येताना त्यांनी खास सांगितलं की दादा तुम्ही बघा. तिकडनं त्याच्या भावाचा फोन, मग गाडीत मी बघत होतो. म्हणजे अशी मुलं आता तयार होत आहेत. आणि शेवटी माध्यम लागतं ते आपण आयोजन हे महत्त्वाचं असतं. किती बोललं तरी आयोजनाशिवाय हा भाग होऊ शकत नाही. आणि आयोजनकर्त्यांना तर धन्यवाद द्यायलाच पाहिजे, कारण एवढा मोठा खर्च ही काही सोपी गोष्ट नसते. आणि युवक काँग्रेस तुमच्या सर्वांसाठी मनापासून मी कौतुक करतो, कारण पडत्या काळात तुम्ही जे सोबत आहात याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजे. हीच वेळ आत्ता खरी आहे आणि त्याच्यातून आपण मार्ग काढून पुढे चाललो आहे. नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे आजच्या दिवशी. आणि खेळाडूंना एकच सांगतो की हार जीत ही चालत असते, परंतु हारल्यानंतर खचून जाऊ नये आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नये. या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचा आहे. मग तो राजकीय असो, सांस्कृतिक असो किंवा अजून वेगळा कोणता खेळ असो, परंतु हे करताना आपण लक्षात ठेवायचं आहे
आणि एकमेव इच्छा जी आम्ही व्यक्त केली त्या खेळाडूंना मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या देखील सर्वांना शुभेच्छा देऊन आमचा यथोचित मान सन्मान आपण केलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, थँक्यू. अतिशय मार्मिक शब्दांमध्ये साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं. नक्कीच त्यांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. तर बोलूया आपण मॅचकडे. काही सन्मान आपण या मॅच नंतर घेणार आहोत. जबरदस्त सामना, सेमीफायनल. ऐकूया मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज. थँक्यू प्रिय संदीप सर आणि थँक्यू प्रीतम दादांचं एक नेतृत्व. प्रीतम दादा, तुमचा जो पराभव झाला तो पराभव नव्हता, तो 500 मतांचा पराभव नव्हता, तो लोकशाहीचा पराभव होता, तो लोकशाहीचा विजय होता. कारण असे पराभव होत नसतात आणि पराभवनं खचून जाऊ नका. आम्ही तुमच्या सर्व सोबत आहोत. कारण पंतप्रधान असताना इंदिरा गांधीचा देखील पराभव झाला. त्यामुळे पराभव हा शेवटचा पर्याय नसतो. पराभवानं जिद्दीनं उठा. पुढची 5 वर्ष तुमच्याकडे आहेत. घरोघरी विकासाची गंगा अशी वाहू द्या की पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रचार न करता आमदार होता आलं पाहिजे. तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय आणि वळतोय सामन्याकडे. प्रीतम दादा, जाता एवढंच बोलेन की मनशुद्ध तुमचे, गोष्ट लाख मोलाची. तू चल रे पुढे गड्या, तुला रे गड्या भीती कोणाची, तुला रे गड्या भीती कोणाची. प्रीतम दादा, शुभेच्छा देतो तुम्हाला आम्ही आणि वळतोय सामन्याकडे लगेच मैदानावरती. जिंकण्यासाठी 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. जाऊया आपण मैदानाकडं. बक्षिसानंतर तुमची रे. फलंदाज 37 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. बक्षिसांचा नवीन नंतर करू ब्रेकमध्ये. एक धाव पलकावरती. गोलंदाज तयार. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. आकाश भोईर आलाय, कॅप्टन ऑफ द टीम व्हाईट. आकाशकडे ह्या चुका होतात, याचा अर्थ थोडंसं संतुलन बिघडल्या संघाचं. 37 धावा कुठायच्या आहेत. पहिला संघ मिळणार या स्पर्धेमध्ये तुम्हाला फायनलमध्ये धडक देणारा बघायचं आहे. 2 नामांकित संघांमध्ये, एका बाजूला कल्याण डोंबिवली संघ म्हणजे घेसर संघ, एका बाजूला खारघर परिसर दादा संघ म्हणजे मुरबी संघ. अशा 2 दादा संघांमध्ये आपण सामना पाहतोय. त्यामुळे प्रेक्षकांना उत्कंठ शिगेला पोहोचले. 4 षटकांच्या सामने 37 धावा कुठायच्या आहेत आणि स्ट्रायकला डावकुरा फलंदाज आणि गोलंदाज देखील तुम्हाला पाहायला मिळतो. तो आकाश डावकुरा गोलंदाज, लेफ्ट आर्म सेरम गोलंदाज. टॅप केला शेवटच्या मोमेंटला, विकेला माहिती आहे. यावेळी मात्र त्याच्या गतीचा वापर केला. चेंडू निघून गेला. थर्डमॅन रिझनमध्ये कलात्मक क्रिकेट खेळलं जातं. याला म्हणतात युक्तीचा वापर. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची. युझिंग अ पेस ऑफ अ ब्युटिफुली इन द लास्ट मोमेंट. चेंडूला फक्त जेंटल टच करायचा. चेंडू निघून गेला थर्डमॅन रिझनमध्ये आणि पाहता पाहता चेंडू डोळ्यांचं पारणं पेटतोय, निघून जाते चौकारासाठी. धावसेकेला आकार बघा. ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. साईड अँगलला टेन्सकेट डॉटिंगच्या माध्यमातून आणि शेवटला प्रयत्न झाला होता पायानं अडवण्याचा, नाही जमलं. चेंडू निघून गेला चौकारासाठी. 6 धावा पलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. दमदार सुरुवात मोरबी संघात असताना 37 धावांचा पाठलाग करत असताना बघायचं विकी किती फलंदाजी करणार, त्याला ओमकार किती साधणार. ही जोडी फार महत्वाची आहे आणि या जोडीवरती भवितव्य अवलंबून आहे या संघाचं. बघायचं आहे आपल्या या समोरांच्या समोर आपल्या सबोलत्याच्या मध्ये कसं कामगिरी करणार संघ. आकाश सज्ज होतोय. लेफ्टवरती विकेट. पुन्हा एकदा ब्लॉकलचा वापर. चेंडूला टॅप करत असताना चांगला चेंडू, तेवढ्या चांगला क्षेत्ररक्षण. चेंडूची मात्र फेकाफेकी. हो माय गॉड, व्हॉट्स गोइंग ऑन, हे प्रश्न विचारत माहिती होते. घेसर संघाच्या पाठीराख्यानं एकतर धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे, त्यामध्ये गोलंदाजी संपूर्ण पणाला लावून गोलची केली जाते आणि अशा चुका जर कराल तर ट्रॉफीला मुकाल. धावसंख्या धापकती 2 न वाढते. 19 धावा धापकवरती 8 धावा बिनबाद. दमदार सुरुवात करत असताना संघ. आकाश भोईरला जर मार पडला तर येणाऱ्या गोलंदाजांना मार पडणार, ही स्थिती आहे याली फलंदाजाची. माहिती आहे सुरुवातीपासून प्रेशराईज केलं, दबाव तंत्राचा वापर सुरू केलाय आणि जर दबाव तंत्राचा वापर असाच झाला तर गोलंदाजाला प्रेशराईज डॉमिनेट करण्यात येईल आणि त्याचा फायदा भेटणार फलंदाजांना. बघायचंय आकाश किती चांगला कमबॅक करेल. एक चांगला संघनायक, एक चांगल्या स्पर्धेचा आयोजक देखील आहे आणि तो गोलंदाजीमध्ये येत असताना P1 मध्ये राऊंड विकेट. कनेक्टिंग वेळ नाहीये ऑन साईडला. दिशा दिली पुढे सरकला. थोड्याशा चुका होतात. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. ओ माय गॉड, ह्याची गरज होती का हा प्रश्न विचारला जातोय. जर धावा येत होत्या तर ओमकार सारखा फलंदाज एका धावेसाठी बाद झालाय. नॉट अ गुड क्रिकेट. हिंदीमध्ये नेहमी म्हटलं जातं समुंदर पर राज करने वाले एक मछली के लिए नहीं रोते. ज्या फलंदाजाकडे चौकार षटकारांची ताकद आहे तो एका धावेसाठी फलंदाज बाद होत आहे. नॉट अ गुड क्रिकेट. आणि ही संधी असणार घेसर संघाला आता इथनं कमबॅक करण्यासाठी. ही संधी चालून आली मैदानावरती. कॉल नव्हता आणि यावेळी मात्र पुश केलं, जबरदस्ती केली कॉलसाठी. नॉट रिस्पॉन्डिंग फॉर द सेकंड कपल ऑफ द रन्स आणि फलंदाज बाद होतोय. 2 फलंदाजामध्ये संवाद झाला पाहिजे. काढला तर वाद होतो आणि त्या वादामध्ये फलंदाज बाद होतो. चांगला कमबॅक होईल मात्र आता घेसर संघाचा. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 मध्ये येतोय तो फलंदाज शुभम ठाकूर. इज अ एक्सप्लोसिव्ह क्रिकेट ऑफ द टेस्ट स्किल वर्ल्ड. सच अ ब्युटिफुल क्रिकेटर. कशाला वेडेपणा तू केलास रे, कशाला
मजा येईल मैदानावरती. पहिला सामना एन्काउंटर नंबर पहिला सामना कसा असायचं उत्तर दाखवलंय. रात्रीच्या वातावरण रंगला सामना 12:12 होतात. 12:12 शरद पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर आणि 12:12 आकडा मैदानावरती आलाय. मजा येईल स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. राऊंड विकेट क्लास टायमिंग. यावेळी कबड्डीला दाखवत असताना बॅकअप आहे तिथे. एकच धाव इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर रिझर्वला बॅकअप दिलं जाते. एकच धाव मिळणार. दोन्ही संघांमध्ये ताकद तेवढीच आहे. दोन्ही संघांची कुवत तेवढीच आहे. दोन्ही संघांमध्ये तेवढीच धमक आहे. दोन्ही संघांमध्ये तेवढंच पोटेन्शियल आहे आणि दोन्ही संघांना चांगला संघर्ष केला इथपर्यंत येण्यासाठी. त्यामुळे सामन्याचा शेवट हा फार चांगला असणार आहे मैदानावरती. धावसंख्या 9. 10 धावा धापलकावरती आम्ही रिप्लेस करतोय. एक बाद आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. मंचावरती सर्वांचे लाडके युवकांचे प्रेरणास्थान आमचे प्रीतमदा देखील सामन्याचा आनंद घेतात. त्याने सांगितलं की 29 ठिकाणी त्याने भेटी दिल्यात. हा कार्यकर्ता आहे मित्रांनो. हा हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यांचे वडील जयम म्हात्रे नगराध्यक्ष क्षेत्रात पनवेलला पहिला पुरस्कार प्राप्त झाला होता. ते आम्ही विसरणार नाही कधी. फायनल डिलिव्हरी ऑन साईडला व्हॉट अ शॉट. ओमकारला आऊट केलं. त्याचा राग आता मात्र काढला विकीनं. त्याला माहिती आहे ओमकारला आपण जर आऊट केलं तर त्याची किंमत आपल्यालाच करावी लागणार आहे. आणि ती मात्र परत करतो. किती अटॅकिंग फटका दाखवला मध्ये होती. दिस इज अ गुड फिनिश आणि आकाश सारख्या गोलंदाजाला मार बसलाय. ह्याचं कारण मोरबी संघ पुढे आगेकूच करतोय मैदानावरती. यस जितू. आज ISPL सुरुवात झाली. प्रीतमदादा आपण खूप चांगला उल्लेख केलात. आज ISPL मध्ये आपले भरपूर खेळाडू खेळतात. आपला केतन म्हात्रे जो आपला भूमिपुत्र आहे, जो कल्याण डोंबिवली परिसर वाकलाना गावातील आहे, त्याला सर्वात दुसऱ्या क्रमांकाची बोली लागली. 17,25,000ची बोली लागली. तो देखील IPL मध्ये धुडकूस घालतोय. ISPL मध्ये त्याचे देखील आपण कौतुक करूया. 16 एक बाद. नवीन गोलंदाज तयार. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि फक्त 21 धावांची गरज आहे. सामना नेट टू नेट फाईट होणार. ॲब्सोल्युटली होणार. गोलंदाज तयार. गोलंदाजीमध्ये येत असताना सूरज म्हात्रे. ज्या सूरजनं स्ट्रॉंग अपील केलं, ज्या सूरजनं पहिल्या 2 चेंडूत 2 चौकार मारले होते, तो सूरज येत असताना गोलंदाजीमध्ये धावसंख्येला आकार 17. लेग बाईट साबांचा काढा इशारा होतोय. धावांसाठी संघर्ष सोपा नाहीये. कारण घेसर संघ आहे. या घेसर संघाला नेहमी म्हटलं जातं दूध में केसर और क्रिकेट में घेसर असं नेहमी म्हटलं जातंय. आणि तो संघ आपण पाहतोय मैदानावरती इन ॲक्शनमध्ये. मजा येईल शांताराम सामन्यामध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे IPL क्रिकेट कॉमेंटेटर कुणाल दाते सर, मिस्टर संदीप पाटील सर, आमचे सर्वांचे लाडके आणि क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्वागत आहे संदीप पाटील सर. संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेत असताना आयोजकांना नेहमी सहकार्य करत असताना आणि 100% कमिटमेंट देऊन आपल्या कार्यक्रमानं आणि आपल्या कामाची पोचपावती देत असताना त्यांचे केलं आपण स्वागत करूया. मान्यवरांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं. कधी कधी असं वाटलं की स्पर्धा नव्हे तिथे महासभा सुरू होणार आहे. एवढ्या मोठ्या संघाने कार्यकर्ते मंचावरती आले. ही ताकद आहे सुरेंद्र पारवेंची, ही ताकद आहे प्रशांत पारवेची, ही ताकद आहे आमच्या गुरुनाथ चौधरी साहेबांची, ही ताकद आमच्या या परिवाराची. त्यामुळे समीकरणामध्ये परिवर्तन होणार आहे. प्रेक्षकांना पहिल्या चेंडूपासून जो उदंड प्रतिसाद दिलाय आणि मागच्या वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर स्पर्धा पुन्हा तुमच्या समोर येते. राऊंड विकेट ऑन साईडला केसनाचा फटका नाही जमलं आणि पंच सांगते इट्स ॲब्सोल्युटली वाईट. एव्हरी डिलिव्हरी आउटसोर्स टू लेग स्टंप इट इज अ वाईट. चेंडूची पिचिंग कुठे होती, फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे होता आणि एक्झॅक्टली शेवटच्या मोमेंटला चेंडू कुठे बॅकअप केला विकेट किपर याची शहानिशा केली पंचानं आणि निर्णय सांगले इट्स ॲब्सोल्युटली वाईट. गुड जॉब अंपायर्स, सच अ ग्रेट जॉब जेंटलमॅन, कीप गोईंग. गमन सर, जावेद परीद सर आणि सुनील पाटील सर सर्वांचं खूप खूप अभिनंदन. राऊंड विकेट. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, स्ट्रॉंग अपील, नाही जमलं. विकीचं फुटवर नाही आहे. ज्या विकीनं शेवटच्या चेंडू षटकारानं एंडिंग केलं होतं तो विकी मात्र स्ट्राक हँडला 18वरती 1. ओमकारला बाद केल्यानंतर शुभमान आता विकीमध्ये बातचीत होते. ओमकार, ज्या ओमकारनं वलभच्या मैदानावरती 5 चेंडूमध्ये 5 चौकार मारून 20 धाबा कुठल्या, त्या ओमकारला मोरबी संघानं 2 षटकं नॉन स्ट्राईकला ठेवलं होतं. हे विसरता कामा नाही आहे. फुल टॉस चेंडू या सिटीज. पंचानं बोट आकाशाला दाखवलंय. विकी सहमत नाहीये पंचांच्या निर्णयाची. सांगतो की बॅटचा एज लागलाय. मात्र पंचानं सांगितलं इट्स आउट, नो डाऊट. आत्ता मात्र घेसर संघाचे पाठीराखे शांत राहत नाही आहेत. यस जितू, यस बंद आता करायचंय.
कार्यक्रम होणार आहे काही दिवसानंतर, त्यामुळे पोलिसांची गस्त भरपूर असते, त्यामुळे भरपूर रेस्ट्रिक्शन, देर आर लॉट ऑफ रेस्ट्रिक्शन वी हॅव, सो प्लीज काइंडली रिक्वेस्ट टू एव्हरीवन, वी वॉन्ट युअर कॉपरेशन ॲज युज्युअल. लास्ट 4 नाईट्स 10 पालकावरती 1.3 षटकांची सांगता, 18 वरती 2. ओ यावेळी मात्र स्क्वेअर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न नाही जमला. स्ट्रॉंग अपील 11 खेळाडू मैदानावरती अपील बघा किती स्ट्रॉंग आहे. ह्याचा अर्थ आता गेसर संघ कमबॅक करतोय. मी मगाशी म्हटलं होतं गेसर संघासमोर मुरबी संघाचं वास्तव्य एवढं मोठं असणार आहे मैदानावरती, कारण यांच्याकडे आहे ताकद गोलंदाजाची, यांच्याकडे क्षेत्ररक्षक दर्जा मैदानावरती. बघायचं मुरबी संघ जो शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारा लढावृत्तीचा संघ समजला जातोय, त्या संघाला फाईट करतोय मैदानावरती. हा संघ मजा येईल सामन्यामध्ये. 18 वरती 2 मजा येते सामन्यामध्ये. 2 चेंडू चकेल अजूनही बाकी आहे. फलंदाज बहादूरची दाट शक्यता मात्र नाहीये, वाचलाय मैदानावरती. लक फॅक्टर ऑन, व्हॉट अ ट्रेमेंडस बॉलिंग अटॅक. काय प्रेशराईज केलंय, विकी जसा बाद झाला तसं मात्र गोलंदाजीमध्ये कंबर कसले गेसर संघानं. आता त्यांच्यावर शेवटचा पर्याय आहे, डू हॉट डाय, आणि ते करत असताना मैदानावरती शेवटचा चेंडू षटकातील 18 वरती 2. लुक ॲट द रिप्ले, आणि किती तलमल होती फलंदाज बंटी ठाकूरची, ज्यानं भरपूर वर्ष मुरबी संघासाठी ॲज अ विकेट किपर म्हणून काम केलं, आणि संघाला जेव्हा गरज असेल तेव्हा एक गोलंदाज म्हणून काम केलं तो बंटी ठाकूर. फायनल डिलिव्हरी, व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम सूरज. शेवटचा चेंडू फुलटॉस, चेंडूला दिशा दिली, पुढे सरकला, मिड विकेटला बॅकअप चांगला, एकदा पुढे गेली, सेवेचा कॉल दिलाय, मात्र चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं वेळ गेलाय मैदानावरती, आणि याचा फायदा घेतला फलंदाजानं. 2 धावा वेगानं पूर्ण करत असताना अशा रीतीने 2 षटकाची सांगता होते. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असताना 2 षटकांमध्ये धावा आल्या ते 20, गडी बाद झाले ते 2, आणि आता गरज असताना येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. You're watching the beautiful atmosphere and what a fantastic match now. मध्यरात्रीच्या होता रंगलेला सामना, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. बाजूला आमच्या मेट्रो आहे, आणि समोर आपण डीजेचा आवाज ऐकतोय, समोर आपण आमच्या जनरेटरचा आवाज ऐकतोय, आणि स्मशान शांतता मैदानावरती या रात्रीचं आल्हादक वातावरण, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा. सच अ वंडरफुल atmosphere for the cricket. And you're watching युवा काँग्रेस ट्रॉफी 2025 एडिशन. वन मोर अगेन तुम्हाला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. बघायचंय सामना कोणची करणार, पहिला संघ कोणता ठरणार जो या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये धडक देऊन या स्पर्धेमध्ये फायनलचं तिकीट प्राप्त करणार. या आपण बघूया 12 चेंडूमध्ये. कुठेही जाऊ नका, पुट युअर बेल्ट अँड गेट रेडी फॉर फ्लाय, कारण हा सामना शेवटच्या षटकापर्यंत तुमच्या अंगावरती शहारा निर्माण करेल आणि तुमच्या मेंदूला सुन्न करेल हा सामना मैदानावरती. प्रीतम दादा देखील या सामन्याचा आनंद घेतात. प्रीतम दादा नक्की हा सामना बघून जा. 12 चेंडू राहिलेत आणि गरज असणारी ते आता मात्र 17 धावांची. 12 चेंडू 17 धावा. 17चा खतरा अजून टल्ला नाही मैदानावरती. विचारांची लढाई मध्ये अद्याप सुरू आहे, आणि येणारे चेंडू 12 आणि गरज ती 17 धावांची. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ ब्युटिफुल atmosphere you watching now. थ्रिलिंग मॅच इन द लास्ट मोमेंट. मुरबी वर्सेस गेसर 2 संघांमध्ये आपण सामना पाहतोय. गोलंदाज तयार, टाइमपास जास्त नकोय, सामन्याचा रिदम तोडू नका प्लीज. गोलंदाज तयार, दुर्वेश मडबी. अगोदरच बॅटचा पेस ओपन केला, नाही जमलं फलंदाजाला. चेंडूची बॅट कुठे, लेन कुठे, लाईन कुठे मिस केली, आणि फलंदाजचा पंच सांगत इज द लेग बाईज. धावा कशा आहे, धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे सध्या तरी. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज असणारी ती 16 धावांची. असे सामने मुरबी संघ भरपूर वेळेला जिंकतोय, कारण मुरबी संघाला सोपे सामने जिंकणं आवडतच नाहीयेत, आणि अशा वेळी घेसर संघ कधीही सामना सोडत नाहीये. हा माझा अजबरचा अनुभव मैदानावरती. बघायचे 2 नामांकित संघांमध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 11 चेंडू 16 धावांची गरज. बॅकफुटला जाऊन कट केला चेंडूला, शेवटच्या मोमेंटला चेंडू कनेक्टिव्ह मिळेल नाही, एकच धाव मिळणार. एका धाव्याने फारसा फरक पडणार नाहीये. जेवढ्या सिंगल धावा येतील तेवढा सामना प्रेशर केला जाईल, जेवढे चौकार षटकार येतील तेवढा सामना लवकर खुला केला जाईल. बघायचं सामना कोण जिंकणार. रात्रीच्या शांत वातावरण रंगला सामना, आणि मध्यरात्रीमध्ये सामना रंगतोय. प्रेक्षकांचं लक्ष वेधतील स्पर्धा, आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून लढा आपण पाहतोय. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती मात्र 15 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू असंख्य प्रश्नांना वाचा फोडतोय, प्रत्येक प्रश्न नवीन प्रश्न समीकरण निर्माण करतोय. आणि बघायचं येणारे 10 चेंडू आणि गरज ती 15 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर सामना पाहायला मिळतो. पहिला सेमीफायनलचा पैसा बसून सामना. गोलंदाज तयार, ऑन साइडला. हाता मात्र अंत झालाय त्याचा सहनशक्तीचा, आणि चेंडूला आता फेकून दिलं. तो मात्र ओव्या गावामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, आणि सीमा पलीकडं भरपूर कालानंतर आफ्टर व्हेरी लॉंग टाइम वी हॅव सेंट टेरिफिक शॉट फ्रॉम द बॅट्समॅन. दॅट्स अ यूज इट, दॅट्स अ 6. षटकार आलाय मैदानावरती, आणि षटकाने शांताराम सांगतील आम्हाला इक्वेशन फार वेगानं बदलणार, आणि गरज असणारे येणारे चेंडू 9 आणि 37 धावांची गरज असताना धावसंख्या आता मात्र आली ती 27. आता समीकरण असणारे फक्त 9 चेंडू 9 धावांची गरज आहे.
शांताराम देखील आमचा प्रेशरमध्ये येतो. अशा परिस्थितीमध्ये 9 धावांची गरज आहे. ओ प्लेसमेंट यावेळी चांगला फटका माहिती एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न होणार. छोटे येणं वाकडं उचलणं फेकणं वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटचा क्लास यालाच क्रिकेटचा दर्जा म्हणतात. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुमच्यामध्ये टेम्परेमेंट असेल, आक्रमकता असेल, तुम्ही सामना जिंकू शकता. क्रिकेटचा पहिला सी कॉन्सन्ट्रेशन, आर रिस्पॉन्सिबिलिटी, आय इंटेलिजन्स, सी कंट्रोल, के नॉलेज, टी टेम्परेमेंट दाखवले मैदानावरती. त्याच्याकडे तेवढी आक्रमकता आहे, तेवढे संयम देखील मैदानावरती. वॉटर क्रिकेट दाखवलंय मैदानावरती. दर्शकाला आकार येतोय. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 7 धावांची. क्लोज एन्काउंटर. मजा येते सामन्यामध्ये. नाही जमलं ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न. पंच सांगतील इट्स अ वाईट. Pressure on the bowler, pressure on the batsman, pressure on the fielder. I kindly request both the team, please don't play under pressure. If you play under pressure, you can't show your talent and quality. So I request you, please show natural game. तुमचा नैसर्गिक खेळ दाखवा मैदानावरती, कारण दबावामध्ये चुका होत असतात. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 6 धावांची. क्लोज एन्काउंटर सामना. लेफ्ट द विकेट. खेचला फटका मात्र स्क्वेअर करत असता. एकदा पुढे गेली पॉईंट लेचर पार वेगानं. चुका झाल्यात. हेच तर मी कधी बसता सांगतो की अंडर प्रेशर क्रिकेट खेळू नका. आणि हा चेंडू गेलाय चौकारासाठी. सामना झालाय खुला. आता फक्त 2च धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू आता मात्र 7 आणि गरज आहे ती फक्त 2 धावांची. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम द शुभम संकट मोचक बनलाय. चेंडू हुलकावणी दिली बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आणि वेळ निघून गेली. वेळ गेली, कार्यक्रम संपला. सत्ता गेली, शानपण संपलं. हे नेहमी आपण म्हणत असतो. वेळ गेली आता मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र राहिले. 35 धावा झाल्यात. अवघ्या 2 धावांची गरज आहे. शेवटच्या मोमेंटला सामना फाईट केलाय मैदानावरती. चुका झाल्यात आणि पंचांचा इशारा वाईट. हे संतुलन नाही राहिलं गोलंदाजाचं. आता द स्कोर इज इक्वल नाव. जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम द फायनल तिकीट. मुरबी टीम जस्ट 1 रन अवे फ्रॉम द फायनल तिकीट. एकच धाब्याची गरज आहे. एक पाऊल फक्त माग आहे फायनल मध्ये धडक देण्यासाठी. चांगला क्रिकेट. मजा आली सामन्यामध्ये. आणि याचबरोबर हेलिकॉप्टर शॉट. व्हॉट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट. दिस इज अ गुड फिनिश. आणि मुरबी संघ स्वरास्पट मुरबी संघ पहिला संघ ठरला 32 संघांमध्ये जो संघ फायनल मध्ये धडक मारतोय. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक गेसर टीम बट गुड फाईट. या आपण म्हणणार आहोत संदीप पाटील सरांकडे. थँक्यू सो मच. हॅलो चला मॅन ऑफ द मॅच. तर इथे रोंजनचे आमचे हनुमान पाटील यांच्या वतीने 2200 रुपयाचा डोनेशन. त्यांचा आभार. आमचे किरवलीचे फायर ब्रिगेड ऑफिसर केतन पाटील तुमचं देखील स्वागत आहे. आमचे नयन पाटील वळपचे सगळी मस्ती बॉयज टीम. tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. युवकांना प्रेरित करणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रीतम दादांकडे पाहिलं जातं. तर दादांच्या शुभ हस्ते शुभम ठाकूरला मात्र मॅन ऑफ द मॅच दिली जाते. काय खेळलाय, जबरदस्त सामना. फसला परंतु त्यातून त्यांनी बाहेर काढलं. अप्रतिम खेळ. आणि हा कॅम्प ड्रीमस्केपच्या वतीने रिसॉर्ट जो आपला आहे तिथे मात्र हा नक्कीच त्यांच्या वतीने दादा धन्यवाद. खूप खूप आभारी आहोत आम्ही. आपण उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा वाढवली. पुरुषोत्तम साहेब आपण अस्वस्थ व्हायचं आहे. तर प्रीतम दादा धन्यवाद. थँक्यू. तर आपण इथे काही सन्मान घेतोय. मी विनंती करेन आमचे सचिन म्हात्रे ओवे यांना विनंती करेन की या आपण. आणि त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष अनिलदादा पाटील मुरबी यांना विनंती करेन की आपण देखील यावं. सचिन म्हात्रे यांचा सन्मान इथे होतोय. यस त्याचबरोबर आमचे अनिलदादा पाटील
यांचा सन्मान नक्कीच मी चंद्रकांत चौधरी आणि प्रशांत पारवे यांना विनंती करेन की या आपण प्रशांत या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष अजितदादा गटाचे अनिलदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. येस धन्यवाद. तर आपण इथे विशेष सन्मान कॅम्प ड्रीमस्केपच्या वतीने आणि मस्ती बॉईज मस्ती बॉईजच्या संपूर्ण ग्रुपच्या वतीने कॅम्प ड्रीमस्केपचे सन्मानाने आमचे मालक मी विनंती करेन की आपण यावं. खास करून या स्पर्धेसाठी जबरदस्त योगदान लाभलेलं आहे. तब्बल या स्पर्धेसाठी डोनेशन त्याने आम्हाला दिलेलं आहे. कॅम्प ड्रीमस्केपच्या वतीने मालक अक्षय पाटील, पुरुषोत्तम भोईर आणि विलास सेलके तिघांनी यायचंय. तब्बल 1,11,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी त्यांनी सुपूर्द केलेला आहे. तर मी नक्कीच अक्षय पाटील, पुरुषोत्तम भोईर आणि विलास सेलके या तिन्ही व्यक्तिमत्वांचा आम्ही